संगोष्ठीतलं पहिलं पुष्प माळणार आहेत डॉक्टर सौ हंसश्री मराठे. आपण संस्कृत विषयात आचार्य पदवी प्राप्त आहात. विद्यार्थी दशेत असल्यापासून आपण सुवर्ण पदकांच्या मानकरी आहात. ललित संस्कृत साहित्याला महाराष्ट्राचे योगदान हा आपला PhDचा प्रबंध प्रकाशित झाला असून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ आणि कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय संदर्भ ग्रंथ म्हणून या प्रबंधाला मान्यता आहे. बृहन महाराष्ट्र प्राच्यविद्या परिषद आणि संस्कृत भाषा प्रचारिणी सभेच्या आपण आजीवन सदस्य आहात. संस्कृत लेखन, छात्रांमध्ये संस्कृतबद्दल आवड निर्माण करणं हे आपले छंद आहेत. CLJKSच्या आपण कार्यकर्ता आहात. आजच्या आपल्या व्याख्यानाचा विषय काश्मीरच्या काव्यमय इतिहास ग्रंथ राजतरंगिणीचा भारतीय सांस्कृतिक मूल्यांच्या दृष्टीने चिंतन हा आहे. मी आपल्याला व्याख्यानाकरिता इथे निमंत्रित करते. नमो गुरुभ्यः. नमस्सभायै, नमस्संस्कृताय. माझी बराच परिचय करून दिला, पण संस्कृतानुरागिणी गृहिणी ही माझी खरी ओळख आहे. आणि त्या संस्कृतमुळेच या राजतरंगिणी या ग्रंथाकडे मी वळले किंवा त्या ग्रंथापर्यंत पोचले, कारण तो ग्रंथ संस्कृत भाषा निबद्ध आहे. आज त्या ग्रंथाचं मी जे काही वाचन केलं, जे काही मनन केलं, त्यातला सांस्कृतिक मूल्यांच्या आधारे राजतरंगिणीमध्ये आपल्याला काय काय दिसतं हे तुमच्यासमोर मांडण्याचा आज मी प्रयत्न करणार आहे. आसिंधु सिंधु पर्यंताम हिमालय किरीटिनीम ब्रह्मराजर्षी रत्नाढ्याम वंदे भारत मातरम. ह्या भारत मातेला वंदन आणि मंचस्थित मान्यवरांना वंदन. या राजतरंगिणीविषयी पहिल्यांदा मला काही सांगायचं आहे, कारण कदाचित तुम्हाला माहिती पण असेल, हा एक इतिहास कथन करणारा पद्यमय ग्रंथ आहे. कविराज कल्हण या काश्मीरी विद्वानांनी तो लिहिला आहे आणि सुमारे 8000 त्याची श्लोकसंख्या आहे आणि 8 सर्गांमध्ये तो विभाजित आहे. काश्मीरच्या राजांचा हा काव्यमय इतिहास आहे आणि साधारणपणे महाभारताच्या काळातला जो पहिला गोनंद राजा, ज्याचा तपशील कवी कल्हणांना सापडला, तिथपासून 12व्या शतकापर्यंत काश्मीरात जे जे राजे होऊन गेले त्या राजांची माहिती या ग्रंथामध्ये वर्णन केलेली आहे. अगदी तपशीलवार वर्णन आहे. काहींचं त्रोटक आहे, काहींचं विस्तृत आहे. जसं त्याला उपलब्ध झालं तसं त्यांनी केलं असेल, किंवा अगदी जो जुना काळ आहे त्याचं वर्णन, त्या काळातल्या राजांचं वर्णन दंतकथांवर आधारित पण आहे आणि काहींचं अर्थातच समकालीन राजांचं अतिशय विस्ताराने वर्णन केलेलं आढळतं. तर एवढा मोठा कालखंड एकत्रित उपलब्ध होणं ही सुद्धा एक फार मोठी गोष्ट आहे आणि अर्थातच तो संस्कृत भाषा निबद्ध आहे ही आमच्यासारख्यांसाठी आनंदाची गोष्ट आहे. आता या ग्रंथाची अनेक वैशिष्ट्ये आहेत. असं नाही आहे की हा पहिल्यांदाच काश्मीरचा इतिहास कवी कल्हणांनी लिहिला आहे. त्यांनी स्वतःच आपल्या ग्रंथामध्ये पूर्वसुरींचं अगदी तपशीलवार वर्णन केलेलं आहे की बाबा त्यांनी कोणाकोणाचे ग्रंथ आधी अभ्यासले, त्यातल्या त्रुटी पण सांगितल्या की ते काही क्लिष्ट आहे, काही त्रोटक आहे आणि काहींनी अगदी मोजक्याच राजांचं वर्णन केलं आहे. तर एकत्रित इतिहास लिहावा असा त्याचा उद्देश आहे आणि त्यांनी आपल्या ग्रंथामध्ये आणखी एक प्रयोजन दिलेलं आहे या ग्रंथलेखनाचं, या इतिहास लेखनाचं. ते मी नंतर सांगणार आहे. तुम्हाला पण त्याच्यात तसाच अनुभव यावा अशी माझी इच्छा आहे त्याच्या प्रयोजनाची. काश्मीरचा इतिहास लिहिताना असं पण झालेलं नाही आहे की त्याला कोणत्या तरी राजांनी आदेश दिला आणि राजाज्ञेनी त्यांनी एखादा काही स्तुतीपर ग्रंथ लिहिला, असं पण झालेलं नाही आहे. असं पण नाही आहे त्याचं लेखनाचं कारण की त्याला काही फावला वेळ होता म्हणून आपला कुठेतरी घालवायचा, असं पण नाही. काही अर्थार्जनाची त्याला अपेक्षा होती, असं पण नाही आहे. आणि तरीही त्यांनी हे एवढं मोठं कार्य केलेलं आहे. तर ते श्रीहर्षाच्या पदरी असलेला चंपक नावाचा महाअमात्य
ह्यांचा हा सुपुत्र कल्याण, म्हणजे त्याचे वडील एका राजदरबारी महाअमात्य पदावर कार्यरत होते. अर्थातच त्यांनी खूप जवळून सगळा राजेशाहीचा कारभार पाहिलेला आहे, अनुभवलेला आहे आणि अशा व्यक्तिमत्वानी तो इतिहास साकारला आहे, ही खूप महत्त्वाची गोष्ट वाटते. तर इतिहास त्यात आहे, त्यामुळे इतिहासाच्या अभ्यासकांचा किंवा इतिहास तज्ज्ञांचा तो अभ्यास विषय नक्कीच आहे. त्यात भौगोलिक तपशीलही काश्मीरचा खूप विस्ताराने वर्णन केला आहे, त्यामुळे भूगोलाच्या अभ्यासकांचाही तो अभ्यास विषय होऊ शकतो. साहित्य या दृष्टीने सुद्धा कविराज कल्याणांच्या साहित्य या राजतरंगिणी या साहित्यकृतीचा नक्कीच परिशीलन व्हायला पाहिजे, तितकं झालेलं नाही आहे. त्यामुळे ते पण एक अभ्यास क्षेत्र खुलं आहे. भाषेच्या दृष्टीने होऊ शकतो. आणि आणखीन एक महत्त्वाचं अंग आहे की ज्याच्यामुळे ज्या दृष्टीने या राजतरंगिणीकडे आपण पाहू शकतो, तो दृष्टिकोन म्हणजे सांस्कृतिक मूल्यांचा, ज्याच्याविषयीचं माझं चिंतन मी आता तुमच्यासमोर प्रस्तुत करणार आहे. संस्कृती ही संस्कृताश्रिता किंवा संस्कृतम संस्कृते हे मूलम अशा उक्ती प्रसिद्ध आहेत आणि नुसत्याच प्रसिद्ध नाहीत, त्या मान्य पण आहेत. कारण संस्कृत हे संस्कृतीनिष्ठ आहे आणि संस्कृती ही संस्कृतवर आधारित आहे, असाच आपला म्हणजे अशीच आपली मान्यता आहे, असाच आपला दृढ विश्वास पण आहे. तर या सांस्कृतिक मूल्यांचं दर्शन आपल्याला या राजतरंगिणीमध्ये होतं का, आणि होतं तर ते कुठे आणि कसं होतं तेच आपण आता बघणार आहोत. पण तत्पूर्वी अर्थातच आपल्याला थोडंसं संस्कृतीविषयी बघायला पाहिजे. तर त्याचं खूप सविस्तर बघण्याची गरज नाही, आपण सगळे संस्कृतीनिष्ठच आहोत आणि भारतीय संस्कृती आपण चांगल्या तऱ्हेने जाणतो. पण तरीही एक छोटीशी व्याख्या आपण पाहू की जी अगदी आपल्याला पुढच्या पिढीपर्यंत खूप सोप्या भाषेतली पोचवता येईल. ती म्हणजे आपल्या राष्ट्रसेविका समितीच्या वंदनीय मावशी केळकर यांनी सांगितलेली. बहुतेक सगळ्यांना ती परिचितच असेल, पण मी त्या व्याख्येचं बरेचदा उजळणी करते स्वतःच्याच परिष्कारासाठी, तशी ती मी आत्ताही करणार आहे. वंदनीय मावशी म्हणायच्या की भूक लागल्यावर खाणं ही प्रकृती आहे. आपल्याला भूक नाही तरीही कुणाचं तरी ओरबाडावंसं वाटणं ही विकृती आहे. आणि आपल्याजवळ ताट भरलेलं आहे आणि कोणी भुकेला जर आला तर त्यातलंही काहीतरी द्यावंसं वाटणं ही खरी संस्कृती आहे. अर्थातच हे आपल्याला सगळ्यांनाच मान्य आहे, माहिती आहे, आपल्या सगळ्यांच्या ते विचारात आहे, आचारात आहे. ह्याच मूल्यांवर आपण थोडी आता विस्ताराने बघणार आहोत की ही देण्यावर आधारित, त्यागावर आधारित अशी ही आपली संस्कृती आहे. याचा आपल्याला सार्थ अभिमान आहे. आणि ही त्यागाची आज आपण आत्ताच मगाच्या परिचयांमध्ये अनेक उदाहरणं आजची बघितली आहेत. आपण आता ही मागे जाऊन या इतिहास ग्रंथातली बघणार आहोत. तर भारतीय संस्कृतीचा पहिला विशेष आहे तो म्हणजे प्राचीनता. खूप प्राचीन आहे, ही काही आजकालची तयार झालेली संस्कृती नाही आहे. आता संस्कृती म्हणजे काय, जसं मावशींनी सांगितलं तसं ती एक विचारधारा आहे. संस्कृती जशी व्यवहारातून अभिव्यक्त होते तशीच ती साहित्यातही उमटते, प्रकटते. आणि म्हणून आपण साहित्याचा आधार घेतो आणि वारंवार त्या अशा साहित्यिक ग्रंथांचं भारतीय मूल्यांच्या आधारे विवेचन होणं, चर्चा होणं ही प्रत्येक काळाची गरज असते. आणि म्हणून ते तसं आपण करणं ही आपली नैतिक जबाबदारी आहे. तर ही प्राचीनता आपल्याला मान्यच आहे, कारण की भूगोलाचा अभ्यास करणारे जे काही तपशील म्हणतात ते की भारत एकतर देशातल्या सगळ्या जे काही देश आहेत विश्वातले त्याच्यात 7वा क्रमांक लागतो ते विशालतेच्या दृष्टीने. आणि कालखंडाच्या दृष्टीने बघितलं तर अश्मयुगामध्ये पासून भारतखंडावर मानवी जीवन असल्याचे पुरावे सापडतात. तात्पर्य जेव्हापासून इथे मानव आहे तेव्हापासून इथे संस्कृती आहे, तर ती किती प्राचीन आहे हे आपल्याला चांगल्यानेच ठाऊक आहे. आता त्या राजतरंगिणीमध्ये ह्या प्राचीनतेचा कुठे उल्लेख सापडतो, तर अगदी सुरुवातच त्याची
महाभारतकालीन गोनंद राजाच्या वर्णनापासून होते. हा गोनंद पहिला हा जरासंघाचा मित्र होता. आपल्याला पुराणातल्या कथा ठाऊक आहे. हा जरासंघाचं यादवांशी वैर होतं आणि त्या यादवांवर त्यांनी अनेक वेळा स्वाऱ्या केल्या वगैरे, त्या कथा आपल्याला ठाऊक आहे. तर त्या स्वाऱ्या करताना त्यांनी ह्या गोनंद राजाचं सहकार्य अनेक वेळा मागितलेलं आहे. म्हणजे बऱ्यापैकी त्यांची मैत्री होती. तर एकदा त्या गोनंदाचा यादवांकडून पराभव होतो आणि तो त्यात मारला जातो. त्यानंतर त्याचा पुत्र दामोदर हा तिथे काश्मीरचा राजा होतो. साहजिकच त्याच्याही मनात यादवांविषयी कटुता आहे आणि तत्कालीन प्रथेनुसार कोणत्या तरी एका राजकन्येचं स्वयंवर असतं आणि त्याला असं वाटतं दामोदराला की हे यादव तिथे पोचण्यापूर्वीच यांचा आपण नायनाट केला पाहिजे. म्हणून त्या स्वयंवराच्या अगोदरच तो विजयाच्या अपेक्षेने किंवा आत्मविश्वासाने तो हल्ला करतो आणि दुर्दैवाने बलरामाकडून तो दामोदर मारला जातो. आता साहजिकच पुढे त्याला अजून पुत्र व्हायचा आहे, म्हणजे मग ते राज्य यादवांनी बळकावलं असतं तरी त्याला कोणी काही नावं ठेवायचा प्रश्नच नव्हता. पण श्रीकृष्णाने तसं केलं नाही आणि त्या दामोदराची एक पत्नी होती जी गर्भवती होती, तिचा त्यांनी राज्याभिषेक केला. तर हे एक सांस्कृतिक मूल्य जे आपल्याला इथे दिसतं हे प्राचीन आहे आणि चिरस्थायी पण आहे की तो आदर्श म्हणजे श्रीकृष्णाची आपण अनेक रूपं पाहिली, पण राजतरंगिणीतून दिसणारं श्रीकृष्णाचं हे रूप खूपच विलोभनीय आहे आणि अभिमानास्पद पण आहे, आपल्यासाठी मार्गदर्शक पण आहे. तर ही संस्कृतीची ही प्राचीनता आणि चिरस्थायीता म्हणजे श्रीकृष्णाच्या काळापासून आजपर्यंत किती काळ झाला आपला हिशोब मांडणं कठीण आहे. तर चिरस्थायीता हे पण मूल्य आपल्याला या राजतरंगिणीत दिसतं आणि आपण ते मानतोच. पुढचा मुद्दा जर आपण बघायचा झाला तर त्याच्यामध्ये दानशूरता. दान पुण्य करावं असं आपण म्हणतो व्यवहारात. म्हणजे दानानेच पुण्य मिळतं, पुण्याचे परलोकात किंवा दुसऱ्या जन्मात पण लाभ मिळतात वगैरे आपल्या परंपरेमध्ये मान्यता आहेत. तर पाप पुण्य या कल्पना जेव्हा आपण मानतो तेव्हाच आपल्याला पुनर्जन्माची कल्पना मान्य करता येते, त्याच्यावरच ती आधारित आहेत. अष्टादश पुराणेषु व्यासस्य वचनद्वयम् परोपकारः पुण्याय पापाय परपीडनम्. तर व्यासांच्या पुराणाचं सार जर पाप पुण्याशी संबंधित आहे तर पाप पुण्य या संकल्पना नक्कीच महत्त्वाच्या आहे. प्रत्येकच शास्त्राची काही गृहीतकं असतात, तशी ही आचरणशास्त्राची 2 गृहीतकं आहेत असं मी स्वतः मानते. तर पाप आणि पुण्य यातलं पुण्य मिळायचं असेल तर दानाने ते सगळ्यात जास्त मिळतं असं आपल्याकडे आपल्या परंपरेने ते मान्य केलेलं आहे. या दानाची उदाहरणं या राजतरंगिणीमध्ये म्हणजे अगदी पावलोपावली मिळतात. प्रत्येकच राजांनी खूप प्रकारची दानं दिलेली आहेत. म्हणजे गोदान आहे, अन्नछत्र तर चालवलीच आहेत, अन्नदानाचं महत्त्व आपल्याकडे आहेच आहे. धन दिलेलं आहे, वस्त्र दिलेलं आहे आणि मठच्या मठ स्थापन करून ते दान केलेले आहे. मंदिरं स्थापन करून ती एखाद्या ब्राह्मणाला दान केल्याची उदाहरणं आहेत. आणि दानाचे 2 परिसीमा मी तुम्हाला सांगणार आहे, कारण आपल्याला स्थालिकुलाक न्यायानेच पुढे जायचं आहे. सगळं काही राजतरंगिणी तर तुमच्यासमोर ठेवणं शक्य नाही आहे आणि योग्य पण नाही आहे. तर दानाची 2 उदाहरणं राजतरंगिणीमधली मी सांगणार आहे. एक आहे ते एका त्या सिद्ध नावाच्या राजाने हत्ती आणि हत्तीणीच्या जोड्या दान केल्या. आता कल्पना करा, आपण त्या गजांत लक्ष्मी हा शब्द वापरतो किंवा एखाद्याची सांपत्तिक स्थिती उत्तम असेल तर त्यांच्याकडे हत्ती झुलतो वगैरे अशा तऱ्हेची आपली एक व्यावहारिक भाषा आहे. त्याच्यातून सूचितार्थ जो निघतो त्याचं आपल्याला इथे प्रत्यंतर येतं की हत्तीणीच्या जोड्या दान केल्या. गाय दान करण्यापर्यंत आपण पाहिलेलं आहे. म्हणजे आत्ताच्या काळात अगदी आत्ता नजीकच्या झालेल्या अधिक मासामध्ये माझ्या एका परिचित व्यक्तीला
ते सासूरवाडीहून गाय दान म्हणून भेट मिळालेली आहे. म्हणजे अगदी गायीचं दान करण्याचा आपण आत्तासुद्धा प्रत्यक्षात अनुभवतो. पण हे हत्तीणीचं दान आपल्या थोडंसं कल्पनेच्या पलीकडचं आहे, पण त्याचे उल्लेख राजतरंगिणीमध्ये आहेत. म्हणजे त्यांची त्या काश्मीर प्रदेशाची सांपत्तिक स्थिती पण कशी होती त्याचा पण अंदाज येतो. आणि ती स्थिती असूनही ते ऐशोआरामात ती घालवत नव्हते. दानाचं महत्त्व त्या राजांना कळत होतं, हे पण आपल्याला लक्षात येतं. काही दानशूरता, बाकी तर वेगवेगळ्या प्रकारची दानं दिल्याचे आणि प्रसंगानुरूप वस्त्र दिले, धन दिलं आहे, धान्य दिलं आहे, अनेक प्रकारची दानं दिल्याचे उल्लेख सापडतात. दानाचं मूल्य तिथे आहेच आहे. पुढचा मुद्दा येतो उत्सव बहुलता. मला वाटतं मनुष्य हा प्राणीच उत्सवप्रिय आहे. त्यातल्या त्यात भारतीय मनुष्य हा विशेषच उत्सवप्रिय आहे. म्हणजे आपण कालनिर्णय जर बघितलं तर बहुतेक रोजच कोणता तरी उत्सव करता येईल अशी स्थिती आहे आपल्याकडे. पण ह्या उत्सवप्रियतेतूनच आपण एक संघ होतो. त्या उत्सवांमधूनच आपल्याला नात्यांना दृढता येते. त्यातूनच जे एकत्रीकरण होतात, त्यातून विचाराचं आदान प्रदान होतं. असे अनेक त्याचे अनुषंगिक जे परिणाम असतात, त्यासाठी हे उत्सव केले जातात. आजचासुद्धा हा एकत्रीकरण म्हणजे एक छोटासा उत्सवच आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि त्यातून आपल्याला काय लाभ झाला तो प्रत्येकाच्या जवळ तो मनामध्ये हिशोब आहे. त्यामुळे उत्सवप्रियता ही भारतीयांची जी काही एक सांस्कृतिक देण आहे ती कल्याणाच्या राजतरंगिणीत सुद्धा आपल्याला मिळते. ते काही काही उत्सवांची मी नावं वाचते. काश्मीरात जाऊन आलेले किंवा तिथे राहणारे त्याचे आताही ते उत्सव तिथे होतात का हे सांगू शकतील. त्याचं मला परिचय नाही आहे, पण मी त्या उत्सवांची नावं सांगते. एक तर आषाढ पौर्णिमा उत्सव, इंद्रद्वादशी उत्सव आणि आदिवराह उत्सव. अशा उत्सवांची म्हणजे वेगळी नावं आहेत. जरा त्याच्यावरनं अंदाज येत नाही आणि त्याचं खूप जास्त तपशीलवार वर्णन नाही आहे. आणि याखेरीज सामान्य आपले दीपोत्सव हे ते किंवा नवरात्रोत्सव याचे तर उल्लेख आहेतच. आणि बाकी मग आपली काय सजावट करायची, रांगोळ्या काढायच्या आणि कलांचा आविष्कार त्या माध्यमातून करायचा किंवा कलांना पोषण कलांचं त्याच्यातून साधायचं, अशा सगळ्या गोष्टी तिथे पण आढळतात. तर ही उत्सवप्रियता म्हणजे काश्मीरामध्ये होती, इतर अन्य भारतीय भागांमध्ये तर आहेच. आपण आता नुकताच दीपोत्सव आपण पार पाडला आणि उत्सवाची आपल्याला कधी कंटाळा आला आहे असं होत नाही. काही लोक म्हणतात की आता काय आम्हाला वेळ नाही, ह्या कुठे करत बसायचं. काही लोकांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे शक्य वाटत नाही म्हणून नकोसं वाटतं. पण साधारणपणे उत्सव आवडत नाही असं काही होत नाही. प्रथा वेगळी किंवा पद्धती वेगळ्या किंवा काही परंपरा वेगळ्या असू शकतात, पण हे उत्सवप्रियता हे आपल्या संस्कृतीचं एक महत्त्वाचं अंग आहे आणि ते राजतरंगिणीमध्ये दिसतं आणि आपल्या व्यवहारातही ते आहेच. सांस्कृतिक मूल्यांमधला पुढचा एक मुद्दा येतो की काय म्हणायचं त्याला, आतिथ्यशीलता. हे पण आपलं एक महत्त्वाचं अंग आहे. त्याचंसुद्धा आतिथ्य करण्याची पद्धती काश्मीरी लोकांची कशी आहे किंवा अर्थातच ती प्रादेशिकतेमुळे काय समोर खायला देत असतील ते पदार्थ वेगळे असतील किंवा त्यानिमित्ताने जे काही आयोजन केलं जातं त्याच्या वेळा वेगळ्या असतील किंवा भौगोलिकतेचे काही जे काही संदर्भ त्याच्या मागे असतात त्यानुसार. पण ही आतिथ्यशीलतासुद्धा इथे आपल्याला दिसते. स्त्री दाक्षिण्य, आपण मगाशीच एक स्त्री दाक्षिण्याचं उदाहरण पाहिलं. हां, मगाशी दानाचं दुसरं उदाहरण सांगायचं राहिलं. ते असं आहे की एक राजा आहे जलोक नावाचा. तो विजयोत्सवालाच निघालेला आहे तेव्हा त्याच्यासमोर एक अगदी फाटक्या तुटक्या वस्त्रातली दरिद्री अशी स्त्री मार्गात येऊन उभी राहते आणि ती त्याचा रस्ता अडवते. काय पाहिजे आहे तुला, राजाकडून विचारणा होते. तेव्हा ती सांगते मला अन्न पाहिजे, मी भुकेली आहे, मला अन्न हवं आहे पण ते तूच दे. राजा म्हणतो काय एवढीशी मागणी आहे, भुकेल्या व्यक्तीला अन्न दे. हो म्हणतो. दिलं. त्याने दिलं म्हटल्याबरोबर ती अकरा विकरा रूप धारण करते आणि त्याला म्हणते की मी नरमांस मला हवं आहे आणि मला नरमांस भक्षक आहे, मला नरमांस पाहिजे आहे. आता तो राजा इतका सदाचारी आहे, इतका सत्वगुण संपन्न आहे की तो म्हणतो की तू मलाच स्वीकार, माझाच स्वीकार कर.
मी दुसऱ्या कोणाला माणसाला तुझं भक्ष्य बनवणार नाही. तर तसं ती एक दानाची म्हणजे स्वतःलाच दान करण्या इतकी उदात्त व्यक्तिमत्व काश्मीरात झोन गेली. आणि दानाचा तो कळस मानला जातो ना, म्हणजे आत्मार्पण हे याच्या पलीकडे आणखीन काहीच. म्हणूनच आपण सैनिकांना जे रात्रंदिन नमन करतो की बाबा ते प्राणार्पण करायला सिद्ध झालेले असतात, जे की सगळ्यात कठीण गोष्ट आहे, अत्युच्च बलिदान आहे ते, असं आपण मानतो. तर हे एक दानाचं दुसरं उदाहरण. बाकी तर वेगवेगळी दानं सामान्यच आहे, ती इतर ठिकाणी असतात तशीच तिथे आहे. आपण वळलो होतो स्त्री दाक्षिण्यावर. तर स्त्री दाक्षिण्य याची तशी वर्णनं सांगता येणार नाही, पण स्त्रियांना भरपूर स्वातंत्र्य होतं. स्त्रिया सर्वत्र मुक्त विहार करू शकत होत्या. आणि राजस्त्रियांनी तर म्हणजे अनेक स्त्रियांनी तर स्वतः राज्य केलेलं आहे अगदी पुरुषांच्या बरोबरीने. आणि काही स्त्रियांनी पत्नी धर्म निभवला आहे, काहींनी मातृधर्म चांगल्या तऱ्हेने निभवला आहे, आणि काहींनी अगदी काय म्हणायचं त्याला, अगदी खालची पातळी गाठूनही, जे की कोणत्याही स्त्रीला शोभणार नाही अशी सुद्धा कृत्य दीददाराणीचं उदाहरण आहे. आणखीन अनेकांची उदाहरणं आहेत. ती तिकडे म्हणजे ती वर्णनं वाचताना खरोखर डोकं भणभणायला लागतं की आपल्याला ती वाचवत नाही, ती वाचली तर पेलवत नाही, अशी अतिशय म्हणजे आपण त्याला म्हणतो की अगदी खालच्या पातळीचं तिचं वर्णन आहे. म्हणजे एका तर राजाचं त्यांनी वर्णन केलं आणि तो स्वतःच म्हणतो की ही त्याची दुष्कृत्य, मिहिरकुल राजा, की त्याची दुष्कृत्य मी ही थोडीशीच वर्णन केली आहे, पुढची मी करत नाही, कारण जसं पाप्याच्या स्पर्शाने आपण पापी होतो तसं हे दुष्कृत्य करणाऱ्याचं वर्णन करून माझी वाणी अपवित्र होईल, तर मी आता थांबतो, असं त्याने म्हटलं आहे. म्हणजे ती इतकी वर्णनं करून झाल्यावर त्याला ते वाटलं आणि ती वर्णनं वाचवत नाहीत, इतकी अधम कोटीच्या व्यक्तिमत्व त्यांनी रंगवलं आहे. तर म्हणजे त्याची शब्दप्रभुत्व त्याच्यातून दिसतंच. साहित्यिकांसाठी ते मेजवानीच आहे, त्याची रचना कुशलता, पण ते पेलत नाही असा माझा स्वतःचा अनुभव आहे. की म्हणजे पहिल्यांदा मी राजतरंगिणी वाचली, त्याच्यानंतर तर मी ठरवलं की नाही आता हा ग्रंथ परत उघडायचाच नाही, कारण हे काय पेलण्यासारखं नाही, आपल्याला भयंकर वर्णन आहे. कारण तो प्रदेशच तसा आहे ना, सगळा पर्वताळ प्रदेश आहे, हिमवर्षा आणि काय काय संकट त्या प्रदेशावर येतात. आता तुम्ही लोक तर तिथे आणखीन जवळून पाहिलेलं आहे, आजही तशी स्थिती आहे, त्या काळात तर होतीच होती. तर ते काही मोठं आक्रमकता त्यांच्या म्हणूनच रक्तात आहे. आणि सत्ता स्पर्धा, सत्ता काबीज करण्यासाठी कोणतीही पातळी गाठणं वगैरे सगळ्या प्रकारची व्यक्तिमत्व राजकुळांमध्ये पण होती, सामान्यांमध्ये पण होती. त्याचं सगळ्यांचं वर्णन कल्याण कवींनी तपशीलवार केलेलं आहे, त्यांनी कुठेही हातचा राखून ठेवलेला नाही. मग अशी मी म्हटलं तसं काही राजाज्ञांनी स्तुतीपर काव्य करायला ते बसलेच नव्हते. त्यामुळे तपशील त्याच्यात जो आहे तो तथ्याला धरूनच आहे. विशेषतः त्यांचा समकालीन जो इतिहास आहे तो तर नक्कीच तथ्यावर आधारित आहे असं आपल्याला वाचतानाच पडतं. पुढचा मुद्दा आपण घेऊया, तो सगळ्यात महत्त्वाचा आहे आणि तो म्हणजे मला खूपच आवडलं ते, की जसं मगाशी सचिवांनी सांगितलं की बौद्ध धर्म आणि मुस्लिम धर्म आणि आपला हिंदू धर्म असे सगळे तिथे आता 3 भाग झाले आहेत वगैरे, हे आजची स्थिती त्यांनी वर्णन केली. पण त्याही काळामध्ये शैव, वैष्णव आणि बौद्ध असे तिथे गुण्यागोविंदाने नांदत होते. पण एक महत्त्वाची गोष्ट आहे त्याच्यात की त्यांनी कधीही त्या धार्मिकतेवरून त्यांच्यात रणधुमाळी झाली किंवा सामाजिक समस्या उद्भवल्या असा काही उल्लेख एवढ्या 8000 श्लोकांमध्ये कुठेही सापडला नाही. म्हणजे तो झालाच नसला पाहिजे ना, कारण इतिहास हे जसं घडलं तसं असा असतो इतिहास, तर तसं काही त्याच्यात वर्णन आढळत नाही. तर ही परधर्म सहिष्णुतेची ही पावती आहे राजतरंगिणीने दिलेली, असं मी मानते. तर हा मुद्दा माझ्या दृष्टीने खूपच महत्त्वाचा आहे. आणखी एक महत्त्वाचं आपल्या संस्कृतीचा घटक म्हणजे ज्येष्ठ संवाहन किंवा ज्येष्ठांशी वागण्याची एक नम्रतेची पद्धत. आजकाल थोडीशी हमरी तुमरी अरे तुरे अशा पातळीवर ते काही सांस्कृतिक आक्रमणांमुळे झालं आहे, काहींनी ते अंधानुकरणाने स्वीकारलं आहे, पण ही आपल्या संस्कृतीला मान्य गोष्ट नाही असं माझं स्वतःचं मत आहे.
की ज्येष्ठांशी ज्येष्ठांसारखंच वागलं पाहिजे आणि त्यातच आपलं हित आहे. ज्येष्ठांनी पण ज्येष्ठांसारखंच वागलं पाहिजे असं सुद्धा आपल्या संस्कृतीला अपेक्षित आहे. आजकालच्या ज्येष्ठांचा सुद्धा काही माध्यमांमधून बुद्धिभेद होताना दिसतो. तो सुद्धा आपल्या संस्कृतीला मान्य नाही असं पण मला नक्कीच मांडायचं आहे. आता ह्या मुद्द्यावरून मला राजतरंगिणीमधलं एक उदाहरण सांगायचं आहे की एक जनक नावाचा गोधराचा पुत्र जेव्हा राजा झाला तेव्हा त्याचं वर्णन करताना कवी कल्याण लिहितात की तो प्रजेला पित्याप्रमाणे सांभाळत होता. प्रजेला पुत्राप्रमाणे सांभाळण्याचं वर्णन आपण अगदी रामायण कालापासून ऐकतो वाचतो. ते परिचित आहे. पुत्रवत प्रजा पाळणारा, प्रजावत्सल राजा वगैरे, स्नेहाने प्रजेकडे बघणारा, अशी वर्णन आपल्याला परिचित आहेत, मान्य आहेत, ठाऊक आहेत. पण हे वर्णन मी पहिल्यांदाच वाचलं आणि म्हणजे कल्याणाला वंदनच केलं त्यासाठी की प्रजेकडे म्हणजे पित्याच्यासाठी वागणुकीमध्ये जी काही नम्रता, जी काही एक सन्माननीय त्याला वागणूक द्यायची, हा जो भाव, अत्यधिक स्नेहाचा भाव, कर्तव्याचा भाव, जाणीवेचा भाव, ह्या सगळ्या अर्थछटा त्याच्यातून व्यक्त होतात ना एका शब्दाने की तो पित्याप्रमाणे प्रजेकडे पाहत होता. या एका वर्णनासाठी कल्याणाला कितीतरी दंडवत घालायला पाहिजेत. खूपच सुंदर ही उदात्त कल्पना आहे. आणि असे तर अनेक, जसं आपण म्हणतो की युद्धस्य कथा रम्य, युद्धाची कथा रमणीय असते, युद्ध रमणीय असतंच असं नाही. तसंच इतिहास कथन रंजक असू शकतं, पण इतिहास रंजक असतोच असं नाही. त्याप्रमाणे ह्या कल्याणाने सांगितलेला हा जो इतिहास आहे सगळा, याच्यामध्ये गुणांचं वर्णन आहे, दोषांचं सुद्धा अगदी स्पष्टपणे रोखठोकपणे चिरफाड केलेली आहे, कुठेही हातचं राखून ठेवलेलं नाही. आणि म्हणूनच ते आपल्याला पेलायला जड जातं. पण ते असणारच, कारण तसं होतंच. सगळेच राजे काही सद्गुणांचे पुतळे नव्हते. पण काही विशेष उल्लेख जे आहेत ते मला तुम्हाला सांगायला आवडतील आणि त्यानंतर मी थांबणार आहे. एक सिद्ध नावाचा राजा होता. तो अतिशय निष्कलंक आणि शिवभक्त होता आणि तो सदेह कैलासाला गेला असं वर्णन आहे. नरेंद्रादित्य हा आपल्या आध्यात्मिक बळाने महाशक्तिमान झाला असं पण त्यांनी वर्णन केलं आहे. अशोकाचा पुत्र जो जलोक, ज्याची मी मगाशी उल्लेख केला, त्यांनी युधिष्ठिरासारखं राज्य केलं असं वर्णन केलं आहे. म्हणजे युधिष्ठिराचं राज्य म्हणजे आदर्श राज्य होतं, तर तसंच त्यांनी ती आपल्या राज्याची व्यवस्था लावली. जयेंद्र हा राजा आजानुबाहू होता. आपल्याला आजानुबाहू हे विशेषण आपण फार मोजक्या लोकांच्या बाबतीत, आपल्या प्रभू श्रीराम आजानुबाहू होते. हां, आणि अक्कलकोट स्वामी ते आजानुबाहू होते. आणि आजानुबाहुत्व हे एक असामान्यत्वाचं लक्षण मानलं जातं. तसा हा जयेंद्र हा आजानुबाहू होता. आणि सम्राट पदावर आरूढ झालेला ललितादित्य, याच्यावर आता एक ते सोनवणे म्हणून आहेत, त्यांनी एक स्वतंत्र पुस्तक लिहिलं आहे. आणि याचा जो इतिहास आहे हा काश्मीरच्या सगळ्याच ऐतिहासिक कालखंडातला अगदी सुवर्ण काळ आहे. आणि त्याचं म्हणजे तो ललितादित्य राजा आणि त्याची कारकीर्द प्रत्येक भारतीयाला माहिती असणं खरं म्हणजे गरजेचं आहे. इतकं त्याची कारकीर्द खूपच चांगली होती. गोपादित्य हा राजा होता. हा अक्षराजाचा पुत्र आणि हा चातुर्वर्ण्याचा पुरस्कर्ता होता. राजा जयसिंह आणि त्याच्या कारकिर्दीमध्ये काश्मीरातली प्रजा ही सुखवस्तू होती आणि सधन होती. त्यामुळे त्याच्या कार्यकाळात अधिकाधिक व्रत उत्सव झाल्याची वर्णनं कल्याण कवी करतात. तर अशा तऱ्हेने या भारतीय संस्कृतीची जी अनेक मूल्य आहेत किंवा अनेक जे काही घटक आहेत त्यातले अंश आपण आता इथे बघितले आणि त्यावरून आपण शीतावरून भाताची परीक्षा करू शकतो. आणि जास्त विस्ताराने मी सांगत नाही, बाकीचेही आपले कार्यक्रम आहेत, तेव्हा मला इथे थांबायचं आहे. पण एक मुद्दा अजून सांगायचा आहे की हा काश्मीरचा इतिहास संस्कृतातून लिहिलेला आहे. तर तिथे संस्कृतची पण एक वेगळी परंपरा आहे. अनेक संस्कृत विद्वान काश्मीर प्रदेशाने भारताला दिलेले आहे
आचार्य पाणिनी हे व्याकरणाचार्य, आनंदवर्धन, मम्मटाचार्य आणि असे अनेक ज्यांनी शास्त्रीय साहित्य ग्रंथ लिहिले आणि त्यांची एक स्वतःची वेगवेगळ्या अभ्यासक्षेत्रात ओळख आहे, अशी एक मोठी विद्वानांची परंपरा काश्मीरने भारताला दिलेली आहे. हे सगळी सांस्कृतिक मूल्य काश्मीरच्या या राजतरंगिणीमध्ये दिसतात. मग आपण ही का शोधायची? त्याची 2 कारणं. एक तर त्यामुळे आपल्याला हे सिद्ध करता येतं साहित्याच्या आधाराने की काश्मीर हा भारताचाच अभिन्न भाग आहे, त्याच्यापेक्षा वेगळा असूच शकत नाही. जी भारतीय संस्कृती इतर भागात दिसते तीच जर तिथे आहे तर तो आपलाच आहे. त्याच्याकरता आणखीन हातच्या काकणाला आरसा कशाला हवा. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही संस्कृतची परंपरा पण आता तिथे पुन्हा पुनरुज्जीवित हो मधल्या कालखंडात ती तशी नाही आहे असं दुर्दैवाने म्हणावं लागतं. पण ती तशी पुन्हा होईल, पुन्हा संस्कृत तिथे सुप्रतिष्ठित होईल आणि संस्कृत विद्वानांची एक अक्षुण्ण परंपरा तिथे निर्माण होईल, या एका आशेवर मी माझ्या वाणीला विराम देते. मला इथे ही संधी दिली त्याकरता मी सर्व आयोजकांना, विशेषतः मीराताई, अभिनंदनजी आणि हमचे सगळे आपण सगळ्यांनी याच्यात साथ दिली, भारतीय विचार मंचचे पदाधिकारी, सगळ्यांना मी धन्यवाद देते आणि थांबते. धन्यवाद.